नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। CET सेल 2024 ॲडमिशन्स या संदर्भातील आपण अपडेट पाहत आहोत। आपल्या CET सेलने नुकतंच एक अपडेट जारी केला आहे, ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास काहीच हरकत नाही। CET सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे पाहू शकता हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd येत असतं। तर ऑल CETs या संदर्भात असणारे नोटिफिकेशन आहे। टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर पब्लिशिंग व्हेरियस CET रिझल्ट्स ऑन वेबसाईट अकॅडमिक इयर 2024-25 आपल्याला इथे पाहायला मिळते। जनरल BEd CET याचा रिझल्ट ऑलरेडी लागलेला आहे, परंतु आपला जो कॅप शेड्यूल आहे तो अद्याप रोखून धरला होता। त्यासाठीची बाब म्हणजेच तर विद्यार्थी मित्रों, बाकी ज्या CETs आहेत जे CET सेल आपलं कंडक्ट करत असतं त्या CET सेलचे काही CETचे रिझल्ट्स बाकी होते। आपण पाहूया त्या संदर्भातील हे नोटिफिकेशन। याला आपण क्लिक करताच आपण CET सेलच्या होमपेजवरती जातो आणि होमपेजवरती पब्लिश झालेली ही आपल्याला नोटीस पाहायला मिळते, जाहीर सूचना पाहायला मिळते। अतिशय आकर्षक असा लोगो आपल्या CET सेलचा बदललेला आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळतोय। दिनांक 30/5/2024 रोजी जाहीर झालेली व 1 तारखेला अपडेट झालेली ही सूचना, ही नोटीस आपल्याला CET सेलच्या होमपेजवरती पाहायला मिळते। जाहीर सूचना, शैक्षणिक वर्ष 2024-25 राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी, पदव्युत्तर, पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून संभाव्य तारखा आपल्याला त्यांनी एका टेबलमध्ये दिल्या आहेत। पैकी विद्यार्थी मित्रों, आपल्या BEdशी निगडीत जी बाब आहे ती म्हणजेच आपण इथे 2 नंबरला पाहू शकता BA BEd BSc BEd, ज्याला आपण इंटिग्रेटेड BEd असं म्हणतो, तर त्याचा रिझल्ट आपला बाकी आहे। त्यामुळे आपला शेड्यूल रोखून धरला होता। तर विद्यार्थी मित्रों, 12 जून 2024 रोजी हा रिझल्ट आपल्याला डिस्प्ले झालेला पाहायला मिळेल आणि तो आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरून लॉग इनमधून त्या विद्यार्थ्यांना तो पाहता येईल। आपणास माहीत आहे रिझल्ट यावर्षी पर्सेंटाईल या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की डाउनलोड करून घेतलेली आहे, फक्त त्यांनाच त्यांचे मार्क्स कळू शकतात। ज्यांनी आन्सर की डाउनलोड करून घेतली नाही, दिलेल्या वेळेमध्ये ती चेक केली नाही, तर विद्यार्थी मित्र त्यांना फक्त पर्सेंटाईलनुसारच आपलं पुढील जी बाब आहे, पुढील कॅप राऊंडच्या ज्या प्रोसेस आहेत त्या कराव्या लागतील। तर अशा प्रकारचं नोटीस, अशा प्रकारची सूचना आपल्याला CET सेलवरती पाहायला मिळते। विविध CETचे इथे रिझल्टच्या डेट्स त्यांनी दिल्या आहेत, संभाव्य तारखा असं जरी म्हटलं असेल तर सर्व CETच्या आन्सर कीज आलेल्या आहेत, म्हणजे रिझल्ट आपला तयार आहे। त्या तारखेला तो निश्चितपणे लागेल, ही बाब आपण लक्षात घ्या। अशा प्रकारचं इथे नोटिफिकेशन पाहिल्यानंतर आपला जो कॅप राऊंड आहे तो लवकरच अलॉट होईल। तर ह्या तारखेच्या अगोदरही कॅप राऊंड आपल्याला अलॉट झालेला पाहायला भेटेल, त्याचं नोटिफिकेशन येईल। या नोटिफिकेशनसाठी आपण जागरूक राहायचं आहे व आपली जी वेबसाईट आहे हिला नियमितपणे भेट देत राहायची आहे। तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये लिंक शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। विद्यार्थी मित्रों, इथे आस्क प्रगती म्हणून आपल्याला एक टॅब जो आयकॉन इथं राईट साईडला दिसतो आहे त्याला क्लिक केला असता आपण जो कॅप राऊंड आहे, कॅप ॲडमिशन याला क्लिक केला असता आपला कॅप राऊंड संदर्भात इथे एक सूचना पाहायला मिळते, ती म्हणजेच कॅप राऊंड कमिंग सून, प्लीज कीप चेकिंग वेबसाईट नोटिफिकेशन फॉर लेटेस्ट अपडेट। यानुसार आपण काय करायचं आहे, तर आपल्या कॅप राऊंडसाठी ह्या CET सेलच्या वेबसाईटला आपण काय करायचं आहे, नियमित चेक करत राहायचं आहे। लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत, आपल्या कॅप राऊंडसोबत। तोपर्यंत धन्यवाद।